श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजची सकाळची सुरुवात ना खूप छान झाली होती. सकाळी सकाळी लवकर उठले होते आणि मी माझं अंघोळ वगैरे पटपट आवरून घेतलं आणि त्यानंतर पहिल्यांदा मी देवपूजा करून घेतली. खरं सांगायचं झालं तर सकाळी सकाळी पहिल्यांदा देवपूजा करून घेतली ना की दिवसभर सगळं काही खूप छान वाटतं. त्यानंतर पूजा वगैरे सगळं आटोपून घेतलं आणि आज फक्त मुलांसाठीच डबे बनवायचे होते. आमचा तर उपवास होता. त्यामुळे घराजवळच्याच डाळिंबाच्या बागेमध्ये काका खड्डे खणत होते. उद्या शेणखत घालून घ्यायचं होतं आणि त्यासोबतच वाल कंपाऊंडच्या बाहेर असलेल्या नारळाच्या आणि आंब्याच्या झाडांनाही शेणखत घालून घ्यायचं होतं. त्यासाठी त्यामध्ये खूप सारं गवत आलं होतं आणि ते गवतच काढायचं होतं आणि आज लवकर होईल तेवढं गवत तरी काढून घ्यावं म्हणून मी आले. आणि हल्ली ना ऊन तर खूपच पडतं, त्यामुळे उन्हामध्ये ना काम करायला नकोच वाटतं. त्यामुळे लवकर येऊन होईल तेवढं खुरपून घरी जावं लवकर म्हणून लवकरच आले होते. तुम्हाला तर माहीतच आहे, मागच्या 15 ते 20 दिवसामध्ये मी सगळी झाडे खुरपून घेतली होती आंब्याची, नारळाची. तरीसुद्धा एवढं गवत आलं होतं. पण कसं आहे ना, आपल्याला झाडं लावायला तर खूप आवडतं, पण त्यासोबत झाडांची काळजी घेणं तेवढंच गरजेचं असतं. आमच्या घरामध्ये ना सगळ्यांनाच झाडं लावायला खूप आवडतं. त्यामुळे वॉल कंपाऊंडच्या आतमध्ये आणि बाहेरही खूप सारी झाडे आहेत. तुम्हीही पाहिलीच असतील. आणि आपण लावलेल्या झाडांची फुलं, फळं पाहायला आणि खायलाही मिळणं याचं समाधान काही वेगळंच असतं. त्यानंतर थोड्या वेळ खुरपून घेतलं आणि घरी येऊन स्वच्छ असे हातपाय धुवून घेतले आणि आज उपवास असल्यामुळे मस्त अशी खिचडी बनवून घेतली. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.